शंकर गीता अध्याय पहिला. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्याय नमः. ओम परमपूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरू धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहुन स्त्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन. श्रींनी सुहास्य वदने मज पाहुन वरदहस्त केलाच. श्रींच्या वरदहस्तात दिसले कैलास समस्त. शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले. स्त्रींच्या वरदहस्तात शिव निवास स्थान दिसत. मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले. पार्वतीस म्हणती शंकर मी भूलोकी जाणार. घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय. अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा. अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा. सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार. मज जवळ न कोणी येणार दूर जातील पाहून. ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार. पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित. शिव पार्वती हा संवाद कैलास सदृश्य सुखद. देखावा अगदी अलगद अंतर्ध्यान झाला. त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत. स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी. शिव पार्वती संवाद ऐकला. स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला. स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले. कोटी सूर्य जणू प्रकटले. दिव्य तेजस्वी रूप पाहिले. मूर्ती भव्य प्रशस्त. स्वामींनी मजकडे पाहिले. डोळे मजवरी रोखले. स्वामी काही न बोलले. सुहास्य केले प्रेमाने. मग स्वामींनी काय केले. दोन्ही बाहू लांबविले. दोन्ही पद वर उचलले. गुडघे नेले छातीसी. गुडघे घेऊन छातीसी. हातांची मिठी चरणांसी. बैठक ऐसी घालून खासी. समर्थ बसले डौलात. समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले. असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी. समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नांचे उत्तर दिसत. समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे. समर्थांना मी न्याहाळले तोच शंकर महाराज प्रकटले. शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला. दोन्ही बाहू लांबविले. समर्थांनी आधी दाखविले. अजान बाहू होते श्री शंकर महाराज. समर्थांनी आधी दाखवले तसेच शंकर महाराज झाले. तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज. समर्थांच्या दिव्य दृष्टीतूनी निशंकपणे मज आले कळुनी. समर्थांचाच अवतार अवनी. शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतूनी. मी गेलो भारावनी. समर्थ अंतर्ध्यान पावले. श्रींच्या वरदहस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत. भगवान दत्त उभे असत. समीप अष्टावक्रते. अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलयुगात. अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज. अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी. अगदी मुखोदगत वेदचारी पहा अधिकार केवडा. जनक राजाने प्रश्न करुणी बंदिवासात ठेवले ऋषीमुनी. अष्टावक्र 8 वर्षाचे असुनी समर्पक दिले उत्तर. त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदीखान्यातूनी. ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र ते. ऐशा या अष्टवक्रांचा अवतार कलयुगी मोलाचा. श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले. 8 ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती. शंकर महाराज तसेच दिसती. अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर
या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर. स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली. त्यांच्या डोक्यावर सेंडी जवळी तीन बटा केसांच्या दिसत. प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे. या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगतीही मनोहर कळली स्पष्टपणेच. तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर. कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर. महाराज समर्थ खरोखर. महाराज अष्टावक्र सुंदर. दृष्टांत स्पष्ट झाला. एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर. अगदी सुप्रभाती गुरुवार जागृतावस्थेमध्येच पहाटे 4 वाजता उठलो. पांघरून घेऊन निजलो. जणू टीव्ही पाहून लागलो. दृश्य दिसती स्पष्टच टीव्हीच्या पडद्यावर. ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार. फिरते दुसरे नंतर चरण तिसरेही फिरते. चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत. ओवी दिसली स्पष्टती डोळे मी झाकलेले असत. वरती पांघरूनही घेत जणू टीव्ही पाहत आहोत. त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत. नंतर चरण स्थिर होत. संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत. लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली. उठून ओवी लिहून काढली. संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच. शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र. ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे. ओवी किती महत्वाची. ओवी किती मोलाची. ओवी किती खुबीची. खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून. जे जे भक्त आहेत जाण त्यांना ही ओवी वरदान. एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खात्री आपण पात्र. त्यांनाच रसाळ चरित्र. त्यांनाच चरित्र पवित्र. गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र. महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित. ज्यांची भूमिका हीन पुरती त्यांना दिसेल विसंगती. महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील. महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र. घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणा न ठाऊक. अघटित घटना पटूंच्या घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील. कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येते हतबद होत चालत त्यांचे काही ना. मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा. ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे. अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून. येते श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल. असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात. अकलेचे तारे उधळीत महाराजांच्या कृतीवर. तरीही महाराज शांत. बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत. मग महाराजांना शरण येत ऐशी फजिती तयांची. महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र. कुणान माहिती तिळ मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य. कोणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले. कोणी काही अनुभवले कथन केले तयांनी. कोणास काही दृष्टांत झाले ते तयांनी वर्णन केले. प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच. जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले. असे अनेक प्रसंग रंगले. विविध कथाही तशाच. अशा अनेक कथांतुनी संगती येत पहा दिसुनी. काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्या अनेकांना भेटुनी. निष्ठावंतांशी चर्चा करुनी ऐकिव कथांची खात्री करुनी. निश्चित केल्या कथा त्या
जेवढे देता येईल खरे, प्रयत्न केले तेवढे पुरे. जे जे ठरले खरे खुरे, तेच लिहिणार असे मी. एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून, जो आदेश येईल त्यांच्याकडून, तेच लिहिले जाणार. सर्व भक्तांना एवढे, मुद्दाम लिहिले तेवढे, शंका कुणा न यावी पुढे. म्हणून हे सांगितले, जो हे चरित्र वाचेल, त्यावर विश्वास ठेवेल, त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर. एवढा वाजवूनही डंका, ज्यांच्या मनात येतील शंका, त्याला देऊनही सुवर्णलंका. शेवटी रंकच होणार. भारतात मुंबईत, जिल्हा नाशिक, पटना तालुक्यात अंतापूरचे नावाचे गाव असत. लहान खेडेगाव हे. या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत. चिमणाजी त्याचे नाव असत. निष्ठावंत शिवभक्त, शंकराची पूजा अर्चा. नेहमी शिवलीलांचीच चर्चा, शिव मंदिराकडे सदा मोर्चा. उभयंताचा असे हो, पत्नी गृहकृत्यात दक्ष, नेहमी शिवोपासनेत लक्ष. ओम नमः शिवाय जप लक्ष, करीत दोघे नेहमी. घरी कशाचीही नावान, धनधान्याची असे खान. सर्व प्रकारचेही त्राण, त्यांच्या ठाई होतेची. एवढी सुखे असून सारी, एकच खंत होती उरी. पुत्र संतान नव्हते घरी, हीच काळजी दोघांना. एवढे आपण शिवभक्त, शिव का न इच्छा पुरवित. ऐसे कधी न आले मनात, पती पत्नींच्या पहा हो. यालाच म्हणावे खरा भक्त, जो कधीच काही न मागत. ऐसे कधीच न ये मनात, निष्ठावंत भक्त तो. मनात उद्भवता कामना, निष्फळ होतसे साधना. क्लेश होते मना, जबाबदार आपण. फल न पडता आपल्या पदरा, दोष का द्यावे शंकरा. आपलाच गुन्हा असता खरा, शिक्षा कोणा मिळेल. चिमणाजी एके दिनी, झोपले होते आपल्या सदनी. एक तपस्वी आला स्वप्नी, अग्निशिखेस तेजस्वी. पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत. दिव्य दृष्टांत त्यांना देत. तपस्वी वदती स्पष्टपणे, दिव्य साधू तेजस्वी. तेजपुंज तपस्वी, रूप मनोरम मनस्वी. खणखणीत म्हणाले चिमणाजी, उठ झटपट. संपले तुझे काबाड कष्ट, होईल आज तुझे इष्ट. तुला हवे ते मिळेल या अंतापूर शेजार. दावल मालिक असे पीर, तेथून टाकता नजर. झाडी तुला दिसेल, त्या झाडीच्या खाली वाघ दिसतील तुझ बसलेले. वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल. आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून. चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ. एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्ध्यान. चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच. वंदन केले शंकराला, फार आनंद झाला त्याला. स्वप्न सांगितले पत्नीला, ब्रह्मानंद तिला तर. चिमणाजीस झाला आनंद, पत्नीस होई ब्रह्मानंद. घरात भरला परमानंद, आनंदी आनंद. आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोका माझी. लोक दर्शवणी नाराजी, पिंगल करू लागले. परमार्थिक आपली वाटचाल, दृष्टांत जे जे होतील. साधना जी जी कराल, गुप्त अगदी ठेवावी. साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा. उघडू नये कधी वाचा, तेव्हाच परमार्थ साधेल. लोकांनी जरी निंदा केली सर्वांनी टवाळी. चिमणाजीची वृत्ती न ढळली, म्हणे जय शंकर. नित्य पहाटेस उठणे, स्नान पूजा जप करणे. शिवलीलामृत पारायणे, सोमवारी उपवास. साधना उभयतांची ऐसी, चालली होती प्रतिदिवशी. ओम नमः शिवाय वाचा असी, चालतसे अखंड. दृष्टांत होता त्या दिनी, दोघांनाही
स्नान करुणी पूजा उपासना आटपुनी दोघे निघाले बाहेर. ओम नम शिवाय जप करीत चालले झप झप. दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोहोचले. जे जे दृष्टांतात पाहिले ते सर्व प्रत्यक्ष दिसले. तोच बाळाचे रडणे ऐकले. वाघही दिसले तेच. एक वाघीण त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती. हे चालले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता तो. हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत. धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी. वाघ वाघीण रोखून पाहता असता तिथे जाऊन. चिमणाजी ते बाळ उचलून छातीशी धरुणी परतला. बिल्व वृक्षाचे त्रिदल पान त्या बाळावर पडून दोघेही ते बाळ घेऊन अंतापुरी परतले. वाघ राहिले तैसेच बघत. बिल्व वृक्ष आनंदे नाचत. चिमणाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी आले. त्या दिवशी उभयतांस होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला. पुत्र लाभ झाला सुंदर. त्या दिवशी शंकराचाच होता वार, तो म्हणजे सोमवार. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास जाण महाराजांचा प्रकट दिन. याप्रमाणे असे जन्म साल जरी न निश्चित, मिती मात्र निश्चित असत. कार्तिक शुद्ध अष्टमी प्रकट दिन हा असे हो. बालकास असता पाहात चिमणाजीस प्रेमे उमाळेत. बाळाचे पटापट मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी पत्नी बाळास मांडीवर घेते. तोच पत्नीस पाना फुटे. चुटू चुटू बाळही दूध पिते. तृप्त मायले करू महाराजांचा जन्म सोहळा. अपूर्व आहे पहा सगळा. आनंदाश्रू घळाघळा माता पित्यांचे वाहती. वदनू श्री शंकर महाराजांस श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ. अध्याय पहिला मनोहर समाप्त येते झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.